तर गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आज वाद निर्माण झालेला होता। त्यावरती सर्वच नेत्यांच्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत। बेताल नेत्यांना आवरा असं म्हणायची आता वेळ आलेली आहे। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही। फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेन। गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं सांगली जिल्ह्यात पडसाद। जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा। पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार। कुठल्याही व्यक्तीनं पातळी सोडून बोलू नये। सर्वांनाच आरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही। बोलताना जपून बोललं पाहिजे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मतभेद असावेत, मनभेद नको। वैयक्तिक टीका कोणावर कुणी करू नये। सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांचा जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं विधान। पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ। जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक। जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर रोहित पवारांची पडळकरांवर टीका। पडळकरांनी वैयक्तिक टीका करताना तोल सांभाळायला हवा। पडळकरांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्पष्ट केलं।